विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या प्लॅटफॉर्मवर. तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाराष्ट्र शासनाने एक छान जी-आर काढलेला आहे आपल्या एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी. अशी मुलं जी मुलाखतीपर्यंत पोहोचत आहेत, बट त्यांना काय भेटत नाहीये, सक्सेस भेटत नाही, शेवटची पोस्ट भेटत आणि अशा आपल्याकडे लाखो मुलं असू शकतात, काय म्हणतो ना, हजारोमध्ये मुलं असू शकतात. की का? तर बघा, दरवर्षी आपल्याकडे कंबाईन बी, राज्यसेवा कम ग्रुप सी अशा काय होत असतात, एक्झाम होत असतात. पण आपल्याकडे जागा किती असतात, तर 200, 500, हार्डली 800. ओके. आणि आता ग्रुप सीच्या निघायला लागले आहेत 1500 वगैरे. पण यासाठी मेन्स देणारी मुलं किती असतात, 10,000, 15,000, ओके, 20,000, काही ठिकाणी तर 30,000. म्हणजे एवढ्यामधून फक्त किती मुलं सिलेक्ट होत आहेत, तर 500, 1000 अशी मुलं फक्त काय होतात, सिलेक्ट होतात. मग बाकीच्या मुलांचं काय, त्या मुलांना तेवढं काय भेटत नाही, फेअर चान्सेस भेटत नाही. म्हणजे अशी काही मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये असू शकतात, ओके, ज्यांनी हा आपली वयाची म्हणतात ना 4-5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष ह्या एमपीएस साठी दिली असणार आहेत. त्यांनी 4-4 वेळेला, 5-5 वेळेला काय दिली असेल, इंटरव्ह्यू दिले असेल. पण काही म्हणतात ना, लक फॅक्टर असू शकतो की त्यांना पोस्ट मिळाली नाहीये कशामध्ये, एमपीएससी मधून. सो अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक छान अशी योजना आणलेली आहे, जी आपल्या केंद्र सरकारने सुद्धा राबवलेली आहे. त्याला प्रतिभा सेतू म्हटलं जातं. आणि आपल्या 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 महाराष्ट्र सरकारने काय आणलेलं, तर निपुण सेतू. यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारचं पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की असा निर्णय त्यांनी मुलांसाठी घेतलेला आहे. सो आपण ऍक्च्युअल जी-आर काय आहे महाराष्ट्र शासनाचा, तो आपण बघूया. तर महाराष्ट्र शासनाने हा जी-आर काढलेला आहे 13/4/2026 रोजी, की असे काही विद्यार्थी आहेत जे परिणामी काय म्हणतात ना, अनेक गुणवंत सक्षम उमेदवार असू शकतात, ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे. म्हणजे आपल्या एमपीएससी करणारे असे काही विद्यार्थी आहेत, ज्यांनी इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, असे काही विद्यार्थी आहेत. ओके. काही विश्लेषण क्षमता आहे त्यांच्या, म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असू शकतात. म्हणजे भले ते गव्हर्नमेंटमध्ये काही करू शकत नाही, पण एखाद्या कंपनीमध्ये जर एखादे लागले ते, ओके, मॅनेजर, ॲज अ मॅनेजर वगैरे, तर तिथे ते एवढं काम करू शकतात की एखादा स्किल सुद्धा, म्हणजे ज्यांच्याकडे स्किल नाही आहे, असं स्किल आहे असा व्यक्ती सुद्धा तिथे काम करू शकत नाही त्या पदावर. असं काम कोण करू शकतो आपल्याकडे, एखादा एमपीएससी करणारे विद्यार्थी करू शकतो. कारण का त्यांनी खूप काही गोष्टी काय केलेल्या असतात आपल्या लाईफमध्ये, त्या उतार प्रवासामध्ये काय केलेल्या असतात, त्या शिकलेल्या असतात. त्यांनी खूप सारे अपडाऊन बघितलेले असतात. म्हणजे एवढा प्रेशर त्यांनी सहन केलेला असतो की भले, बघा ना, मी जस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जर एखादा विद्यार्थ्याचा स्कोर आलेला असेल 116, ओके, आणि गेल्या वर्षीचा वगैरे असं कट ऑफची रेंज असेल 115, ओके, 117चा कट ऑफ अशी जर रेंज सांगत असेल, विचार करा त्या विद्यार्थ्याची अवस्था काय असेल. ओके. त्या ॲस्पिरंटची अवस्था काय असेल, त्या परिस्थितीत सुद्धा तो काय करत असतो, मेनचे अभ्यास करत असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीमध्ये काय आहे, पेशन्स असतात, लक्षात ठेवा, पर्सिव्हरन्स असतात, चिकाटी असते. म्हणजे सोडायचं नाही, गिव्हअप करण्याची काही नसते त्याच्यामध्ये, अजिबात तयारी नसते. सो नेव्हर गिव्हअप, तो कधीच गिव्हअप करत नाही. असे काही विद्यार्थी, असे काही ॲस्पिरंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशासाठी महाराष्ट्र सरकारने काय म्हटलेलं आहे, की जे मुले इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण त्यांना म्हणतात ना, अनलकीली काय म्हणतात ना, काही गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत, पोस्ट मिळाली नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय करतोय, तर एक निपुण सेतू तयार करतोय. आणि तुमचा डेटा, जे विद्यार्थी कशापर्यंत पोहोचले, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, त्याचा डेटा आपल्या महाराष्ट्र शासनाकडे असेल. तो महाराष्ट्र शासन काय करेल, तो डेटा, मुलांचा डेटा अशा कंपनीकडे शेअर करेल, मोठ्या कंपनीकडे शेअर करेल, की त्या कंपनीला वाटलं की आपल्याला हायर करायचंय एखाद्या विद्यार्थ्याला, तर तुम्हाला ते काय करू शकतात, कॉल करू शकतात. सो ह्याला निपुण सेतू म्हटले. काय म्हटले, सेतू. म्हणजे इकडची कंपनी आणि आपलं महाराष्ट्र सरकार, त्या महाराष्ट्र सरकारमधला हा काय आहे, तो ब्रिज आहे. मग ब्रिजमध्ये काय करतोय महाराष्ट्र सरकार, काय करतंय, अशा मुलांचा डेटा या कंपनीना पाठवतंय. जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल, तर तुम्ही ह्या मुलांना काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या मुलांनी ऑलरेडी यांच्याकडे काय आहे, ते गुण आहेत, ते नेतृत्व करण्याची क्षमता आहे, जे ऑलरेडी इंटरव्ह्यू पर्यंत काय गेले, ते येऊन पोहोचलेले आहेत. आणि काही मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने, 4 मार्काने, तर काही मुलं 0.550 अशा मार्काने काय होतात, कट ऑफ क्लिअर करत नाही. सो अशा विद्यार्थ्यांचा दोष काही नसतो, लक्षात ठेवते, लक फॅक्टर असते. ओके. सो म्हणजे लक फॅक्टर ह्याच्याने म्हटलो मी, कारण का, त्या विद्यार्थ्यांनी एक क्वेश्चन जरी सोडवलं नसतं, ज्या विद्यार्थ्याचा स्कोर 0.50 मार्काने राहिलेला असतो, म्हणजे म्हणजे तो इंटरव्ह्यू किंवा फायनल लिस्टमध्ये येत नाही, त्यांनी एक स्कोर, एखादा क्वेश्चन जरी अटेम्प्ट केला नसता, तरी तो कट ऑफ मध्ये बसला असता, लक्षात ठेवायचं. सो असे विद्यार्थी थोडी, मी म्हणू शकतो, अनलकी असतात. काय असतात, अनलकी. सो अशा विद्यार्थ्यांना, आणि काही जर असे विद्यार्थी एज बार झाले, काय झाले, म्हणजे एज बार झाले, तर अशा विद्यार्थ्यांना चान्स मिळालाच पाहिजे. ओके. आणि तो गव्हर्नमेंट मार्फत मिळाला पाहिजे, आणि ही चांगली गोष्ट आहे. ओके. सो काय आहे, आपण वन बाय वन स्लाइड बघत जाऊया. कधी घेतलेला आहे, तर 5 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि युपीएससी म्हणजे कालच, युपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या समांतर आहे हा. जसं युपीएससी करतं, जी युपीएससी मध्ये आपले
3,000 विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात. त्यातले फक्त 1,000 जणांचं काय होतं सिलेक्ट होतं. मग 2,000 मुलांचं काय तर ते आता ह्या 2,000 मध्ये अशी काही मुलं असू शकतात त्यांचा शेवटचा अटेम्प्ट राहू शकतो. ते परत UPSC देऊ शकत नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तो फेअर चान्सेस राहू शकतो, की अशा विद्यार्थ्यांना काही मोठ्या कंपन्या काय करू शकतात, हायर करू शकतात आपल्या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजमेंट वगैरे. ओके. सो हा विद्यार्थ्यांसाठी मोठा चांगला उपक्रम आहे म्हटला जाऊ शकतो आणि यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र शासनाचं काय करतो, अभिनंदन करतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तम गुण आहेत, विश्लेषण क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, शैक्षणिक पात्रता आहे अशी चांगली, काही MA असेल, MCOM असेल, ओके, MSc केलेले असेल विद्यार्थी, ज्यांची अंतिम निवड होऊ शकली नाही, त्यांच्याकडे कौशल्याचा वापर राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी करता येऊ शकतो. त्यासाठी हे निपुण सेतू काय केलेलं आहे आपण बनवलेला आहे, महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे. आता निपुण सेतू काय आहे, तर आपला एक मैत्री नावाचा उपक्रम आहे, तो 2.0 चालू आहे. तिथे हा अंतर्गत चालवला जाणार आहे. म्हणजे असं एक डिजिटल व्यासपीठ आहे, जे विद्यार्थी अंतिम टप्प्यात यशस्वी झालेले आहेत, त्यांचा डेटा थेट महाराष्ट्रातील खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि नामांकित कंपन्यांकडे दिला जाईल. मग त्या कंपन्यांना जर काय असेल गरज असेल, तर अशा कंपन्या काय करू शकतात, अशा विद्यार्थ्यांना किंवा ॲस्पिरंट्सला काय करू शकतात, हायर करू शकतात. आणि खरंच चांगली गोष्ट आहे. आणि MPSC मार्फत अंतिम टप्प्यात राहिलेली मुलाखत फेरी, कौशल्य चाचणी याच्यामध्ये जर ते काय राहिले असतील, अयशस्वी राहिले असतील, त्यांना ओके त्या विद्यार्थ्यांना तिथे काय भेटू शकतं, प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. ओके. तर शासन निर्णय लागू झाल्यापासून पुढे होणाऱ्या सर्व MPSC परीक्षांसाठी हा निर्णय काय असेल, अनिवार्य असेल असं हा सांगितलेलं आहे आपल्या आयोगाने, आपल्या शासनाने, की हे जे काय आहे ते तुम्ही 2 महिन्यात काय करा, 2 महिन्यात हा निर्णय तुम्ही काय करा, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. मग इथून पुढे होण्यात सर्व एक्झामसाठी जे मुलं विद्यार्थी आणि असे पण आहे जे विद्यार्थी मागील सुद्धा आहेत, काही मागील 1 वर्षात अंतिम टप्प्यात पोहोचले. अंतिम टप्प्याचा अर्थ इंटरव्ह्यू पोहोचले. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, इथून येणाऱ्या सर्व एक्झामसाठी जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पोहोचतील, ओके, त्या विद्यार्थ्यांसाठी हे लागू असेल. पण हे मी म्हणतोय ना, हमी नाहीये, लक्षात ठेवा, गॅरंटी तर नाहीये. ते डिपेंड आहे त्या कॉर्पोरेट कंपनीवरती. कॉर्पोरेट कंपनीला वाटलं की बाबा आपल्याला गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. डेटा तर त्यांच्याकडे असणार आहे. ओके. पण इथे काय म्हणतो ना, ठीक आहे आपण म्हणू शकतो याच्यावर आपण शासनावर एवढ्या लवकर ते डाऊट घ्यायला नको. ओके. काही चुकीच्या गोष्टी सुद्धा घडू शकतात इथे. हा, तर मागील 1 वर्षात जे लोक इंटरव्ह्यूमध्ये बोलले त्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते. सो मागील 1 वर्ष आणि पुढील येणाऱ्या सर्व एक्झामसाठी ही काय असणार आहे, ही योजना लागू असणार आहे. सो तुमच्या पोर्टलवर तुमची कोणती माहिती दिसणार आहे, तुमचं नाव पूर्ण दिसू शकतं, तुमचं जन्मवर्ष दिसू शकणार आहे, तुमची शैक्षणिक पात्रता दिसेल त्या कॉर्पोरेट कंपन्यांना, तुमच्या पूर्व कामाचा अनुभव दिसू शकतो, संबंधित परीक्षेचे नाव ज्या तुम्ही त्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचला होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूपर्यंत देऊन आलेला आहात, तर राज्यसेवेच्या मुलांना प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. मुलाखत कौशल्य दिलं असेल, चाचणीत मिळालेले गुण तुमचे काय केले शो केले जाऊ शकतील. उमेदवाराचा ईमेल, मोबाईल नंबर आणि केवळ अधिकृत पडताळणी झालेल्या व्हेरीफाईड नियोक्त्यांच्याच काय असेल, नियोक्त्यांनाच तो दिसेला असेल. सो तुमच्या हे सर्व गोष्टी काय होतील, त्या पोर्टलवर काय होतील, शो होतील. आणि तो तर माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता असणार आहे तुमच्या. ओके. तुमचा जो काही डेटा MPSC आपल्याला पाठवणार आहे, महाराष्ट्र शासन देणार आहे, तो काय असणार, सुरक्षित असणार आहे. याच्यामध्ये काही काय म्हणतात गडबड होणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जी काही माहिती दिली असेल तीच माहिती काय केली घेतली जाईल. ओके. म्हणजे जोपर्यंत काय मोठे पुढे बोला डेटा कधीपर्यंत असणार, जोपर्यंत त्या विद्यार्थ्याची MPSCच्या दुसऱ्या एखाद्या परीक्षेत अंतिम निवड होत नाही, तोपर्यंत त्याचा डेटा कंपन्यांना दिसेल. निवड होता डेटा आपोआप काय केला जाईल, हटवला जाईल. म्हणजे खूप छान आहे. डेटाचा कोणताही व्यावसायिक गैरवापर होणार नाही याची काळजी मैत्री पोर्टलची IT विंग घेणार आहे. ओके. कोणताही डेटा म्हणतात ना, गैरवापर केला जाणार नाही. नोकरीची ते म्हटले बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा, नोकरीची हमी नाहीये. मैत्री पोर्टल केवळ एक काय आहे, एक ब्रिज आहे. तो काय करेल, तुम्हाला एक कोऑर्डिनेट करण्याचं काम करेल. महाराष्ट्र शासन आणि ते हे मध्ये तुमचे आपले हे विद्यार्थी आणि इकडे कंपनी. ओके. नोकरी मिळवून देण्याची कोणतीही कायदेशीर काय हमी शासन नाही. म्हणजे जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला पोहोचलेत त्यांना नोकरी भेटेल अशी नाही. पण एक त्यांच्याकडे विंडो ओपन राहील, की त्यांना कधीही कॉल येऊ शकतो. कुठून, एक नामांकित कंपन्याकडून. ओके. आणि त्यांना त्यांना वाटतं की मला जॉईन करायचं आहे, तर ते विद्यार्थी काय करू शकतात, जॉईन करू शकतात. वेतन अटी सर्व काय असणार, कंपनी आणि त्याने उमेदवार असलेल्या परस्पर करारावर आधारित असणार. इथे गव्हर्नमेंटचा काही रोल असणार नाहीये. ओके. कंपनी जसं आपण जातो इंटरव्ह्यूला साठी वगैरे, त्याच पद्धतीने काय होईल, फक्त महाराष्ट्र शासनामधला ब्रिज आहे. महाराष्ट्र शासन फक्त काय आहे, ब्रिज आहे, जो तुम्हाला काय करणार आहे, कंपन्यांपर्यंत पोहोचवणार आहे, अशा आणि मोठ्या कंपन्यांपर्यंत. आता अंमलबजावणी कधी होणार आहे याची, तर अंमलबजावणी पुढच्या 2 महिन्यात होणार आहे. लक्षात ठेवा. इथून पुढे सर्व एक्झामसाठी आणि मागील झालेल्या 1 वर्षासाठी मुलं विद्यार्थी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले होते. आता डिपेंड आहे सर्व, हा त्यांचा निर्णय असणार आहे की त्या कंपनीमध्ये जॉईन व्हायचं की नाही. ओके. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि परत एकदा मी सांगतोय की खरंच छान गोष्ट आहे की काही विद्यार्थी आपले एजबार झालेले आहेत. काय झालेले आहेत,
एजबार ज्यांना परत परत एक्झाम द्यायची त्यांच्यासाठी काही गोष्ट नाही आहे, पण जी मुलं खरेच एजबार झालेली आहेत अशा मुलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर त्यांना एखाद्या कंपनीमधून काय येणार असेल, मोठ्या कंपनीमधून जर कॉल येणार असेल आणि कॉल आला तर मी तर म्हणतो ओके, तर ॲटलिस्ट तुम्ही कंपनीमध्ये काय करा, जा आणि काय करा, इंटरव्ह्यू द्या. तुम्हाला जर वाटलं ठीक आहे, जर आपल्या सुटेबल काम आहे, कारण का काही गोष्टी कॉर्पोरेटमध्ये कसं आहे, कॉर्पोरेट हे थोडंसं सेक्टर कसं आहे तर हेक्टिक आहे. ओके, प्रायव्हेट सेक्टर म्हटलं की थोडं कसं आहे, हेक्टिक आहे, प्रेशर आहे, मध्ये आपल्याला काम करावं लागतं. जर तुम्हाला सुटेबल वाटलं तर तुम्ही जॉईन करा. अदरवाईज तुमचा काय असणार आहे, इच्छा असणार आहे, तुम्ही परत ओके, तुम्हाला जे काही करायचं आहे बिझनेस वगैरे ते तुम्ही करू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला ही बातमी जी आर समजलं असेल. ओके, आपण इथे थांबूया. जय हिंद.